नमस्ते बच्चे। पिछले कक्षा में हमारा तीसरा पाठ नादान दोस्त नामक एक कहानी ने सीखा। यह कहानी हिंदी के प्रसिद्ध साहित्यकार प्रेमचंद ने लिखा है। तुम्हें याद है, प्रेमचंद ने नादान दोस्त नामक कहानी लिखा है। आज इस कहानी का अभ्यास प्रश्न के बारे में बताता है। नादान दोस्त। पहला अर्थ, फर्स्ट अर्थ। अर्थ पेचीदा मीन्स डिफिकल्ट। पेचीदा, पेचीदा, डिफिकल्ट, पेचीदा, डिफिकल्ट। पर मीन्स विंग्स। पर विंग्स, पर विंग्स। हिफाजत, हिफाजत, हिफाजत means protection। हिफाजत, protection। सुजाक means horse। सुजाक, सुजाक, horse। तसल्ली means solace, आश्वासन। तसल्ली, तसल्ली। यकायक means suddenly। यकायक, यकायक, यकायक means suddenly। तो पेचीदा means difficult, पर means wings, हिफाजत means protection, सुजाक means hold, तसल्ली means solace, यकायक means suddenly। नेक्स्ट समानार्थ शब्द। समानार्थ शब्द हिंदी में अर्थ लिखो। हिंदी तने बैठेगा। उदयगुण मीन्स स्वच्छ विचार। स्वच्छ विचार, उदयगुण। उदयगुण मीन्स स्वच्छ विचार। उदयगुण, स्वच्छ विचार। उदयगुण, स्वच्छ विचार। तकलीफ, तकलीफ मीन्स परेशानी। तकलीफ, तकलीफ मीन्स परेशानी। सत्यानाश मीन्स नष्ट। सत्यानाश, सत्यानाश मीन्स नष्ट। देखो, उदयगुण मीन्स स्वच्छ विचार, तकलीफ मीन्स परेशानी, सत्यानाश मीन्स नष्ट। नेक्स्ट पर्याय शब्द। पर्याय शब्द, पर्याय। शुद्ध, शुद्ध मीन्स शुद्ध। होश, याद। दफ्तर, दफ्तर मीन्स ऑफिस। दफ्तर അപ്പോൾ कार्यालय, कार्यालय, ऑफिस। कार्यालय, ऑफिस। टहनी, टहनी मीन्स ब्रांच। टहनी അപ്പോൾ ശാഖ, डाली। तसल्ली, तसल्ली, तसल्ली। आश्वास, आश्वास, आश्वास। स्वांतना, तरस, तरस means दया। तरस, तरस means दया, करना।
देखो, शुद्ध मीन्स हॉर्स ज्ञान, दफ्तर मीन्स कार्यालय ऑफिस, टहनी मीन्स शाखा डाली, तसल्ली मीन्स आश्वास सांत्वना, तरस मीन्स दया करना। देखो बच्चों, उत्तर लिखो। तुम्हें याद है केशव और श्यामा ने अंडों के बारे में क्या क्या अनुमान लगाए? केशव और श्यामा ने अंडों के बारे में क्या क्या अनुमान അവര് നിങ്ങൾ ഓർക്കുന്നുണ്ടോ ആ മുട്ടയെ കുറിച്ച് ഓർത്താൽ എന്തെല്ലാമാണ് സങ്കല്പിച്ചിരുന്നത്? അവരെന്തൊക്കെയായിരുന്നു ഇമാജിൻ ചെയ്തത്? कागज के ऊपर में चिड़ा और चिड़िया അല്ലേ? താഴെ चिड़ा എന്താണ് പിന്നെ എന്താണ് പറയുന്നത്? कार्नेस के ऊपर चिड़िया ने अंडे दिए थे ले कितने अंडा दे दिया? എത്ര മുട്ടയായിരുന്നു വന്നത്? तीन अंडे दिया ले। केशव और श्यामा ने अंडों के बारे में क्या क्या अनुमान लगाए? केशव और श्यामा ने अंडों के बारे में क्या क्या अनुमान അതെന്തൊക്കെയാണ് ഇമാജിൻ അല്ലെ അവർ സങ്കല്പിച്ചിരുന്നത്? केशव और श्यामा ने अनुमान लगाया कि चिड़िया सारे बच्चों का पेट अकेले नहीं भर पाएगी और बच्चे भूख से मर जाएंगे। എന്താണ് കേശവ और ശ്യാമാനെ അവരുടെ വിചാരം എന്തായിരുന്നു? ഈ കുട്ടികൾക്ക് ഈ പക്ഷിക്കുഞ്ഞുങ്ങൾക്ക് എങ്ങനെ അവരൊറ്റയ്ക്ക് ഭക്ഷണം കൊടുക്കാൻ എങ്ങനെ സാധിക്കും അല്ലേ? ഭർ അക്കേലെ नहीं भर पाएंगे और बच्चे भूख से ഭക്ഷണം കിട്ടിയില്ല എങ്കിൽ എന്താണ് ചത്തുപോകും അല്ലേ എന്ന് വിചാരിക്കുന്നു। माँ के सोते ही केशव और श्यामा दोपहर में बाहर क्यों निकल आए? माँ के पूछने पर भी दोनों में से किसी ने किवाड़ खोलकर दोपहर में बाहर निकलने का कारण क्यों नहीं बताया? क्वेश्चन ആണ്। माँ के सोते ही केशव और श्यामा दोपहर में बाहर क्यों निकल आए? അമ്മ ഉറങ്ങിയ സമയത്ത് കേശവും ശ്യാമയും കൂടി ഉച്ചയ്ക്ക് വെളിയിൽ വന്നു। माँ के पूछने पर भी दोनों में से किसी ने किवाड़ खोलकर दोपहर में बाहर निकलने का कारण क्यों नहीं बताया? അതായത് അമ്മ माँ के पूछने पर അതായത് അമ്മ ചോദിച്ചപ്പോൾ രണ്ടുപേരും എന്താണ് ഉച്ചയ്ക്ക് ശേഷം ആ വാതിൽ തുറന്ന് എന്തിനാണ് എന്തെങ്കിലും ഒരു കാരണം പറയാഞ്ഞത് എന്തുകൊണ്ടാണ്? केशव और श्यामा अंडों की सुरक्षा की व्यवस्था करने दोपहर में बाहर निकल आए। देखो केशव और श्यामा देखो क्वेश्चन देखो। माँ के सोते ही माँ के सोते ही केशव और श्यामा दोपहर में बाहर क्यों निकल आए? दोपहर में बाहर क्यों निकल आए? दोपहर में बाहर क्यों निकल आए? उसने माँ के पूछने पर भी दोनों में से किसी ने किवाड़ खोलकर दोपहर में बाहर निकलने का कारण दोपहर में बाहर निकलने का कारण
दोपहर में बाहर निकलने का कारण क्यों नहीं बताया? कारण क्यों नहीं बताया? देखो, वाक्य सोते ही केशव और श्यामा दोपहर में बाहर क्यों निकल आए? അതായത് അമ്മ ഉറങ്ങുന്ന സമയത്ത് കേശവനും ശ്യാമയും കൂടെ दोपहर മീൻസ് നൂൺ ടൈം ഉച്ച സമയമാണ്. दोपहर में बाहर क्यों निकल आए? എന്തിനാണ് അവർ വെളിയിൽ വന്നത്? वाक्य पहुंचने पर भी दोनों में से किसी ने किवाड़ खोलकर दोपहर में बाहर निकलने का कारण क्यों नहीं बताया? അല്ലെ, അമ്മ ചോദിച്ചപ്പോൾ എന്തിനാ വെളിയിൽ ഇറങ്ങിയത് എന്ന് പറയാതിരുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? ക്വസ്റ്റ്യന്റെ ആൻസർ वाक्य सोते केशव और श्यामा दोपहर में क्यों निकल आए? അതെന്തിനാണുള്ളത്? केशव और श्यामा अंडों की सुरक्षा की व्यवस्था करने. केशव आंसर उत्तर केशव और श्यामा केशव और श्यामा केशव और श्यामा केशव और श्यामा अंडों की सुरक्षा की अंडों की सुरक्षा सुरक्षा की व्यवस्था करने. अंडों की सुरक्षा की व्यवस्था की अंडों की सुरक्षा की व्यवस्था करने दोपहर में बाहर निकल आए. दोपहर में बाहर निकल आए. देखो बच्चों, ഫസ്റ്റിലെ ആൻസർ രണ്ട് ക്വസ്റ്റ്യൻ ആയിട്ടാണ് ഇരിക്കുന്നത്. അതിൽ ഒന്നാമത്തെ ക്വസ്റ്റ്യൻ തന്നെ ചോദിച്ചാൽ അതനുസരിച്ച് ആൻസർ ചെയ്താൽ മതി കേട്ടോ. കേശവ और श्यामा अंडों की सुरक्षा की व्यवस्था ആ മുട്ടകളെ സുരക്ഷിതമായി ഇരിക്കാൻ വേണ്ടിയാണ് അവർ ഉച്ചയ്ക്ക് വെളിയിൽ ഇറങ്ങിയത്. നെക്സ്റ്റ് പിന്നെ അടുത്ത ക്വസ്റ്റ്യൻ എന്താണ്? मां के पूछने पर भी दोनों में से किसी ने किवाड़ खोलकर दोपहर में बाहर निकलने का कारण क्यों नहीं बताया? കഥകൾ തുറന്ന് ഉച്ചയ്ക്ക് വെളിയിൽ ഇറങ്ങിയത് അതിന്റെ കാരണം അവർ അമ്മയോട് പറയാതിരുന്നത് എന്തുകൊണ്ടാണ് ചോദിച്ചാൽ പിതായിക്ക് അടികിട്ടുന്നുള്ള പേടിച്ചിട്ട്. എന്താണ് പിതായിക്ക് എന്താണ് പിതായിക്ക് पिटाई के डर से पिटाई के डर से दोनों में से किसी ने बाहर निकलने का कारण बताया. पिटाई के डर से दोनों में से किसी ने പുറത്തിറങ്ങി എന്ന് പറയാതിരുന്നത്. മനസ്സിലായോ? अंडों के बारे में केशव और श्यामा के मन में किस तरह के सवाल उठते थे? अंडों के बारे में केशव और श्यामा के मन में किस तरह के सवाल നിങ്ങൾ ഓർക്കുന്നുണ്ടോ എന്തൊക്കെയായിരുന്നു എന്നുള്ളത്? अंडों के बारे में केशव और श्यामा के मन में किस तरह के सवाल उठते थे? आंसर देखो, अंडे कैसे हैं? अंडे का बाल. अंडे कैसे हैं? अंडे कैसे हैं? कितने बड़े हैं? कितने बड़े हैं? किस रंग के हैं? किस रंग के हैं? उनमें से बच्चे कैसे निकलेंगे इत्यादि. उनमें से
से बच्चे कैसे निकलेंगे, कैसे निकलेंगे इत्यादि आदि അതൊക്കെയായിരുന്നു आपका मुद्दे कुछ सवाल अडोगे पानी में केशव और श्यामा के मन में किस तरह के सवाल सवाल मीन्स ചോദ്യങ്ങൾ क्वेश्चन എന്തൊക്കെയായിരുന്നു നമ്മൾ മനസ്സിൽ വന്നത് अंडे कैसे हैं कितने बड़े हैं किस रंग के हैं उनमें से बच्चे कैसे निकलेंगे അതാണ് അവരുടെ മനസ്സിലുണ്ടായ ചോദ്യങ്ങൾ चिड़िया ने अंडे कहाँ दिए थे 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 चिड़िया मुട്ടകൾ എവിടെ ഇട്ടിരുന്നു चिड़िया ने अंडे कहाँ दिए थे कार्निस के ऊपर है कार्निस के ऊपर कार्निस पर बच्चों ने सिटकनी धीरे से क्यों खोली बच्चे ने सिटकनी धीरे से क्यों खोली കുട്ടികൾ എന്തിനാണ് കഥയുടെ സാക്ഷ്യം മെല്ലെ എഴുതുന്നത് ബച്ചോനെ സിക്കനി ക്യോ ധീരെ സെ ധീരെ മീൻസ് പതുക്കെ സൗണ്ട് ഒന്നും കേൾക്കാതെ ബച്ചോനെ സിക്കനി धीरे से क्यों खोली बच्चे ने सिटकनी धीरे से क्यों खोली आंसर अम्मा जी के जागने के भय से अम्मा उणരുമെന്നുള്ള ഭയത്താൽ अम्मा जी के जागने के जागना मीन्स टू वेक ഉണരുക എന്നുള്ളതാണ് अम्मा जी के जागने के भय से देखो बच्चों ने सिटकनी मीन्स कोल्त बच्चों ने सिटकनी धीरे से क्यों खोली अम्मा जी के जागने के भय से नेक्स्ट क्वेश्चन केशव अंडोगी क्या करना चाहता था केशव अंडोगी क्या करना എന്ത് ചെയ്യാനാണ് കേശവ് തീരുമാനിച്ചത് മക്കളൊക്കെ केशव ने अंडोगी क्या करना എന്ത് ചെയ്യാനാണ് सुरक्षा केशव ने अंडों की सुरक्षा करना चाहता था केशव ने अंडों क्या करना चाहता था क्या करना चाहता था आंसर എന്നതാ ഒന്നി ഹിഫാസത്ത് എന്നതാ അല്ലെങ്കിൽ സുരക്ഷ എന്നതാ അപ്പോൾ കേശവനെ अंडों की सुरक्षा करना चाहता था केशव ने अंडों की सुरक्षा करना चाहता था सुरक्षा करना चाहता था नेक्स्ट क्वेश्चन अम्मा जी
जी को हंसी आने का कारण क्या था? അമ്മയ്ക്ക് ചിരി വന്നുപോയി. അതെന്തുകൊണ്ടാണ്? അമ്മാജി को हंसी आने का, हंसी मीन्स चिरी, हंसी आने का, हंसी आने का कारण क्या था? അമ്മയ്ക്ക് ചിരി വന്നത് എന്തുകൊണ്ടാണ്? കേശവ് का भोलापन, കേശവന്റെ നിഷ്കളങ്കത അല്ലെ? केशव का भोलापन, केशव का भोलापन के लिए केशव का भोलापन, अम्मा जी को हंसी आने का कारण क्या है? केशव का भोलापन. എന്നുവെച്ചാൽ കേശവന്റെ ആ നിഷ്കളങ്കത, ആ ബേർഡ്സിനെ എന്താണ് പ്രൊട്ടക്ട് ചെയ്യാനാണ്. ആ മുട്ടകൾക്കൊരു കേടുപാടും ഒന്നും പറ്റാതെ സുരക്ഷിതമായിട്ട് കുഞ്ഞുങ്ങളെ മുട്ട വിരിഞ്ഞ് ഉണ്ടാകാനാണ് കേശവും ശ്യാമയും ആഗ്രഹിച്ചത്. പക്ഷേങ്കിൽ എന്ത് സംഭവിച്ചു? മനുഷ്യര് അല്ലെ തൊട്ട കാരണം ആ പക്ഷികൾ ആ മുട്ട താഴെയില്ല. പക്ഷേങ്കിൽ അതിന് കുഞ്ഞുങ്ങളും ഉണ്ടായില്ല, ഒന്നും അതിന് മുട്ട പൊട്ടി പോയി. केशव ने श्यामा से क्या लाने को कहा? केशव श्यामയോട് എന്ത് കൊണ്ടുവരാനാണ് പറഞ്ഞത്? केशव ने श्यामा से क्या लाने को कहा? केशव ने श्यामा से, केशव ने श्यामा से, केशव ने श्यामा से क्या लाने को कहा? क्या लाने को कहा? എന്തുകൊണ്ടുവരാനാണ് പറഞ്ഞത്? ഓർമ്മയുണ്ടോ? കേശവൻ എന്തുകൊണ്ടുവരാനാണ് ശ്യാമയോട് പറഞ്ഞത്? കൂടാ ഫേങ്കിനെ വാലി ടോക്കരി, കൂടാ ഫേങ്കിനെ വാലി फेंकने वाली टोकरी. कूड़ा फेंकने वाली टोकरी കൊണ്ടുവരാനാണ് പറഞ്ഞത്. नेक्स्ट क्वेश्चन, श्यामा ने माँ से अंडों के बारे में क्या कहा? श्यामा ने माँ से अंडों के बारे में क्या कहा? श्यामा ने माँ से कहा कि केशव ने की अंडों को छेड़ा था. എന്താണ് പറഞ്ഞത്? കേശവാണ് മുട്ടകളെയൊക്കെ ടച്ച് ചെയ്തതെന്ന് പറയുന്നു. देखो എന്താണ്? श्यामा ने माँ से अंडों के बारे में क्या कहा? മുട്ടകളെ കുറിച്ച് ശ്യാമ അമ്മയോട് എന്താണ് പറഞ്ഞത്? श्यामा ने माँ से कहा कि പറഞ്ഞത് എന്തെന്നാൽ केशव ने की अंडों को छेड़ा था, केशव ने की अंडों को छेड़ा था. श्यामा ने माँ से कहा कि केशव ने की अंडों को छेड़ा था. भीगी बिल्ली बनना मुहावरे का अर्थ स्पष्ट करते हुए वाक्य बनाए. भीगी बिल्ली बनना, भीगी बिल्ली, भीगी बिल्ली बनना, भीगी बिल्ली बनना मीन्स ചേർത്ത ഒരു വാക്യം ഉണ്ടാക്കാൻ. ഭീഗി ബില്ലി ബന്ന ജാന. രമേശ്, അതൊരു സെന്റൻസ് മേക്കിംഗ് ആണ് കേട്ടോ. ഇത് ചേർത്ത് ഈ മുഹാവര ചേർത്ത ഒരു സെന്റൻസ് എഴുതാൻ. रमेश शिक्षक के सामने ऐसे भीगी बिल्ली बना खड़ा है. रमेश शिक्षक के सामने എന്താണ്? അധ്യാപകന്റെ അടുത്ത് രമേശ് പേടിച്ച് നിന്നു എന്നാണ് പറയുന്നത്. बच्चों की आंखों में रमेश शिक्षक के सामने, शिक्षक के सामने, रमेश शिक्षक के सामने
രമേശ് ശിക്ഷകന്റെ സാമനെ ഐസെ വീക്കി ബില്ലി പെന അധ്യാപകന്റെ അടുത്ത് പേടിച്ച് നിന്നു എന്നാണ് പറയുന്നത്. बच्चों की आंखों में नींद क्यों नहीं थी? കുട്ടികളുടെ കണ്ണിൽ ഉറക്കം വന്നില്ല. बच्चों की आंखों में नींद क्यों नहीं थी? बच्चों के आंखों में बच्चों की आंखों में नींद इट मींस स्लीप उറക്കം. बच्चों की आंखों में नींद क्यों नहीं थी? കാർണിസ്കി और जाने की उत्सुकता करना അല്ലേ അങ്ങോട്ട് ആ കാർണിസിന്റെ അടുത്തോട്ട് പോകുന്നത് അത് കൊണ്ടാണ് അത് ഓർത്തോട്ടിരുന്നത് കൊണ്ട് അവർക്കെന്താണ് ഉറക്കം വന്നത് ഇല്ല. अंडे की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने क्या-क्या प्रयास किए? അതായത് മുട്ടകൾ എന്താണ് സുരക്ഷിതമായിട്ട് വെക്കാൻ വേണ്ടി അവർ എന്തെല്ലാം കാര്യങ്ങളാണ് ചെയ്തത്? എന്താണ് अंडों की हिफाजत के लिए अंडों की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने क्या-क्या प्रयास किए? अंडों की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने उनके नीचे कपड़ों की गद्दी बिछा दी. എന്താണ് अंडों की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने എന്താണ് उनके അതായത് അവർ ആ തിക്കയില്ലാത്ത ചുള്ളിക്കപ്പുകൾ വെച്ചിട്ടുള്ള താഴെയുള്ളത് कपड़ों की गद्दी बिछा दी. अंडों के ऊपर टोकरी को टहनी से टिकाकर छाया कर दी. कपड़ों की गद्दी बिछा दी. अंडों की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने उनके नीचे कपड़ों की गद्दी बिछा दी. कपड़ों की गद्दी बिछा दी. अंडों के ऊपर टोकरी को अंडों के ऊपर टोकरी को टहनी से टिकाकर छाया कर दी. उन दोनों ने प्याली में चिड़िया के लिए दाना और पानी भी रखा. दाना और पानी भी रखा. अंडों की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने क्या-क्या प्रयास किए? अंडों की हिफाजत के लिए केशव और श्यामा ने उनके नीचे कपड़ों की गद्दी बिछा दी. पूरी अंदर तरह मटकी ले और करता बोला छोटू. अंडों के ऊपर टोकरी को
टहनी से टिकाकर छाया करती। पिनेंदाना अडोंगे ऊपर टोकरी को टहनी से टिकाकर छाया करती। लगा വെച്ച് ഷെയ്ഡ് ഒക്കെ കിട്ടുന്ന താഴെ കിട്ടുന്നവരെ പഠിച്ചു. उन दोनों ने टाली में चिड़िया के लिए दाना और पानी भी रखा. പിന്നെന്താണ് ചെയ്തത്? ചിരിയായിട്ട് ബേർഡ്സിന് അവര് എന്ത് ചെയ്തു? ദാന और पानी भी रखा. വെള്ളവും ധാന്യങ്ങളും ഒക്കെ കൊണ്ടുവച്ചു. നെക്സ്റ്റ് ക്വസ്റ്റ്യൻ नादान दोस्त नामक कहानी के लेखक कौन है? नादान दोस्त नामक कहानी के लेखक आराना? प्रेमचंद. आराना नादान दोस्त नामक कहानी का लेखक कौन है? प्रेमचंद. प्रेमचंद का प्रमुख रचनाएं അതിന്റെ പ്രധാനപ്പെട്ട രചനകൾ ഏതൊക്കെയാണ്? ഗോദാൻ, ഗബൻ, നിർമ്മല, സേവാ സദൻ, രംഗഭൂമി ആദി. പിന്നെ ഈ കഹാനി അതിന്റെ കഥകൾ ഏതൊക്കെയാണ്? കഫൻ, ഫൂസ്കി രാഗ്, പഞ്ച് പരമേശ്വർ ആദി. നെക്സ്റ്റ് ക്വസ്റ്റ്യൻ प्रेमचंद का असली नाम എന്താണ്? धनपत राय श्रीवास्तव. प्रेमचंद का जन्म वाराणसी जिले में. बच्चों अच्छी तरह एक पाठ नादान दोस्त वाचन करो. હવે સમજો, સમજે. अभ्यास प्रश्न अच्छी तरह पढ़ो.